अधिक मासाच्या सांगते दिवशी छान अशी महादेवाची पूजा मला करता आली। त्याचसोबत महिनाभर जे काम करायचं राहिलं होतं ते महत्त्वाचं तेही करून घेतलं। त्याचबरोबर थोडंसं बाहेरही फिरून आलो। तर महिनाभर जे काम माझं राहिलं होतं महत्त्वाचं ते म्हणजे स्वामींना मला दीपदान करायचं होतं, ते करून घेतलं। स्वामीच्या मंदिरात आलो होतो, छान असं दिवा लावला, स्वामींना ओवाळलं आणि दीपदान केला, फुलं वाहिली, प्रसाद वगैरे ठेवला आणि त्याच्यानंतर जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये आलो होतो। तर हे तर मारुतीचं मंदिरही आहे आणि ही महादेवाची पिंडही स्थापन केलेली आहे। छान अशी ते गर्दी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे शांत अशी मला पूजा करता आली। सोमवती अमावस्या असल्यामुळे सगळं घरातलं साहित्य घेऊन आले होते। तर इथे दुधाचा पाण्याचा अभिषेक करून घेतला, बेल फूल वाहिलं, छान असं तुपाचा दिवा लावून घेतला आणि शांत अशी मनाने महादेवाची पूजा करून घेतली। एकदम प्रसन्न असं इथलं वातावरण वाटत होतं। त्याच्यानंतर मग इथे बागेमध्ये आलो होतो, तर इथे मुले खेळताना बघून मला खरंच माझं बालपण आठवलं। तिथेच मला खूप दिवसांनी आमची शेजारीण भेटली आणि शेजारणीशी गप्पा मारता मारता खरंच वेळ कसा निघून गेला ते कळालंच नाही। मग थोडा वेळ तिथे गप्पा वगैरे मारल्या आणि मग आलो घरी।